म्हणजे म्हणजे तुम्ही सूर्याच्या उपासकांची एक तर गोष्ट बघा, त्यांना कोणाची गरज पडत नाही. शिवाजी महाराज त्यांच्या दिग्विजय ग्रंथाची निर्मिती करायला लावतात एका सेवकाला. त्या दिग्विजय ग्रंथाच्या निर्मितीमध्येच सांगितलंय छत्रपती श्री शिवाजी महाराज हे सूर्यकुळातले, त्याचा ते प्रचंड अभिमान बाळगतात आणि सूर्य उपासक आहेत. रामदास स्वामी सुद्धा सूर्य उपासक आहेत. म्हणून त्या दोघांची वैचारिक एकत्रता पहा असं मला म्हणायचंय. बरोबर. आणि कसं आहे, समकालीन असल्यामुळं जे ध्येय आहे, परत प्रत्येक वेळा आपण तेच म्हणतो की ध्येय बघा लोकांनी, की ध्येय हा स्वराज्य हे ध्येय आहे, देश राष्ट्र सर्वप्रथम हे ध्येय आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली आता तुम्ही जे म्हणताय हे किती छान आहे की बाबा भ्रम निर्माण करणं. आता आपण अफजल खान वधामध्ये पण माहिती आपल्याला की बाबा पित्या समान आहात तुम्ही असं म्हणून सांगितलेलं आहे आणि दुसऱ्या क्षणी त्यांचा कोथळा पण काढलेला आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की अफजल खानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी शहाजी राजांसारखे तुम्ही पिता समान तुम्ही अशी त्यांना पत्र पाठवून हे केलेलं आहे. आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी काकासाहेब म्हटलेलं आहे आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी कोथळा काढलेला आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की बाबा मग असं म्हणणार, म्हणजे असं म्हणणार आहे का आपण की बाबा अरे तू वडील म्हटलायस आणि मला कसं मारलास, असं आहे का? त्यावेळेची सिच्युएशन अशी होती की ज्यामुळं ती रणनीती राजनीती ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं होतं, कारण ही अस्तित्वाची लढाई आहे. आता आपण जर बघतो, आता नुसतं आपण इतिहास झालाय म्हणून आपण त्याला काहीतरी असं वेगळं बघतो आपण, पण त्यावेळेला त्या लोकांनी ते सगळं अनुभवलंय. बाजीप्रभू देशपांडे किंवा शिवाजी महाराज हे त्यावेळा लढले, किंवा आपण बाजीप्रभू देशपांडेंचं जर उदाहरण घेतलं, त्यावेळेला आपल्याला पुढची पिढी लक्षात ठेवेल म्हणून त्यावेळी त्यांनी युद्ध लढलेलं नाहीये. त्यामुळे त्यावेळेचा काळ हा आता आपण अनुभवायला पाहिजे, म्हणजे एक विचार करून की काय सिच्युएशन होती, ती अस्तित्वाची लढाई होती. आणि तिथून मग प्रत्येकाचा हातभार हा तेवढाच महत्वाचा आहे. आता तुम्ही सांगताय आग्र्याहून सुटका, याच्यामध्ये भ्रमित केलं, बरोबर आहे की प्रत्येक वेळा जर घोडदौड करून जर बुवा जर तिथून जात असतील तर एखाद्या क्षणी बुवांच्या जागी शिवाजी महाराज असतील असं प्लेस केलं असेल का? हे केलंच होतं, हे पण सांगतो. आणि हे विचार, हे जर आचार करायचे असतील तर इथं रामदास स्वामी सारखे बुवा आणि शिवाजी महाराज यांचं एक संगनमत असण्याशिवाय ह्या गोष्टी होणारच नाहीयेत. आणि अजून एक गोष्ट सांगतो मी की समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज याच्यामध्ये आता लोक चर्चा करतात किंवा विचारतात की मग एवढं संगनमत होतं, मग शिवाजी महाराजांच्या मनात जर समर्थांविषयी गुरु असा भाव होता तर मग समर्थांनी एक पत्र पाठवले, उदंड राजकारण झाले तेनेची चित्त विभागले, कारण नसता लिहिले क्षमा केली पाहिजे. मग गुरु शिष्याला क्षमा कशी मागतो लक्षात घ्या. समर्थांनी एक्सप्लोर करा, हे मी परत सांगतो. समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना एक कौतुक पत्र लिहिले असं म्हणा तुम्ही. तर त्या पत्रामध्ये समर्थ काय म्हणतात की उदंड राजकारण झाले तेनेची चित्त विभागले, कारण नसता लिहिले क्षमा केली पाहिजे. म्हणजे तुम्हाला मी पत्र पाठवलं, एवढं सगळं बोललो, पण कारण नसताना मी लिहिलं तर क्षमा केली पाहिजे. तर अनेक लोक काय म्हणतात की मग जर गुरु शिष्य होते तर मग गुरु कुठल्या शिष्याची क्षमा मागतो का? पण आता इथं लक्षात घ्या, इथं समर्थ संप्रदायाचं वाङ्मय वाचन कमी पडतं लोकांचं. समर्थांनी माणूस कसा असावा, त्यांनी कसं वागावं, त्यांनी कसं बोलावं, याच्या व्यतिरिक्त सदा सर्वदा देव सानिध्य आहे, म्हणजे देव आपल्या सोबत आहे असं सांगणारे समर्थ. आणि लगेच पुढं सदा सर्वदा नम्र वाचे वाधावे, देव सोबत आहे म्हणून कायम नम्रत्व असलं पाहिजे. तर तो समर्थांच्या अंगी असलेला सद्गुण आहे की जरी मी शिवाजी महाराज काहीतरी कामात असतील पण ते तिथे लिहितायत ना आधी की उदंड राजकारण झाले, खूप राजकारण साधलं तुम्ही, देशाचं खूप काम केलं, मग हे पाहिलं पाहिजे. देशाच्या विचारांवर दोन महापुरुष एकत्र आलेत. उदंड राजकारण झाले तेनेची चित्त विभागले, माझं चित्त तुमच्याकडे केंद्रित झालं, तेनेची चित्त विभागले, कारण नसता लिहिले क्षमा केली पाहिजे. बरं, असं लिहिणारे समर्थ हे पण अभ्यासले पाहिजेत. आता दुसरी बाजू सांगतो, आनंद वनभुवनी, त्यांची भावना काय आहे? शिवाजी महाराज राजा झाल्यानंतर मग परत लोक म्हणतात की मग समर्थ तिथं उपस्थित का नव्हते? काही सखोल अभ्यास केल्यानंतर आमच्या लक्षात आलं
समर्थांची एक सवय आहे. त्यांनी सुद्धा उभारलेल्या उत्सवांमध्ये समर्थ उत्सवाच्या वेळेस लांब निघून जायचे, कारण ते संन्यासी होते. राज्याभिषेक हा सोहळा आहे, म्हणून समर्थ रामदास स्वामी काही सखोल अभ्यासातून, काही सखोल कागदपत्रांचं निरीक्षण केल्यानंतर लक्षात आलेलं आहे की राज्याभिषेकाच्या आदल्या दिवशीच्या रात्रीपर्यंत समर्थ होते. कारण शिवाजी महाराजांकडून काही व्हीआयपी लिस्ट तयार झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये दुसरं नाव रामदास स्वामींचं आहे. बरं, हा अभ्यासाचा वेगळा विषय, पण समर्थ पुरावा आहे. आणि दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, मी बिन पुराव्याचं काहीच बोलत नाही. आणि अजून एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, खरंच ऐकण्यासाठी पुरावे दाखवू आपण, दाखवू शकतो आपण 100%. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो, या सगळ्या गोष्टींमध्ये समर्थांनी जी रचना सांगितलेली आहे किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये समर्थ आनंदवन भुवनी ज्यावेळेस रचतायत त्यावेळेस ते काय काय म्हटले, तो बुडाला औरंग्या पापी, म्लेंछ संहार झाला, मोडिली मांडली क्षेत्रे आनंदवन भुवनी. त्या काळात इस्लामी सत्ताधीशांच्या विरुद्ध बोलण्याची लिहायची ताकद कोणाची नव्हती. रामदास स्वामींनी ते लिहून ठेवलेलं आहे, त्यांच्यात ती ताकद होती. आणि शिवाजी महाराजांच्या कौतुकासाठी लिहून ठेवलेलं आहे. सुप्रसिद्ध काव्य आहे समर्थांचं आनंदवन भुवनी. त्याच्यात ते काय म्हणतायत, देव धर्म गो ब्राह्मण करावया ते संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण. शिवाजी महाराजांसाठी लिहिलेले शब्द आहेत ना. बरोबर. बुडाला औरंग्या पापी, म्लेंछ संवार झाला. शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याची सगळ्यात मोठी कौतुकाची पावती कोणी लिहिली तर ती समर्थांनी लिहिलेली आहे. का दुर्लक्ष करता याच्याकडे? अजून एक गोष्ट आहे समर्थांच्या बाबतीत, शिवरायाचे राज्य न केवळ रामराज्य आले. म्हणजे शिवाजी महाराजांना प्रभू रामचंद्रांच्या तुलनेत बघणारे समर्थ कधी आम्ही अभ्यासले नाही. आणि ते पण छत्रपती. लक्षात घ्या तुम्ही, रामदास स्वामी शिवाजी महाराजांना श्रीमंत योगी म्हणताय तो. म्हणजे जे स्वतः त्यांचं जीवन, तुम्ही जे सांगताय मला की एक गोष्टीची जाणीव करून देताय तुम्ही मला, की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये समर्थ रामदास स्वामींकडून की अनुभव, त्यांचा कार्यक्षम, हे सगळं जे आल्यानंतर एक तपस्वी जीवन जगणारे मनुष्य, बरोबर, म्हणजे पेटत्या चितेसारखं आयुष्य जगले असतील समर्थ. इतकं वैराग्य त्यांच्या अंगी होतं की ते शिवाजी महाराजांना श्रीमंत योगी म्हणतात. म्हणजे हे दोन महाराष्ट्राला लाभलेले महापुरुष काही वेगळ्याच अकलनाचे आहेत, पण आपली अकलन शक्ती कमी पडल्यामुळे आपण फार तोगड्या गोष्टींवर वाद घालत बसतो, पण त्यांचं काम पाहत नाही, अशी गोष्ट आहे. आता इतिहासचा म्हणजे असे घडले म्हणजे पुराव्यासकट. मग एवढे जर पुरावे आहेत तर मग त्याला डोळसपणे बघणं गरजेचं आहे ना. कसं आहे ना, समाजामध्ये समर्थांचे पुरावे किंवा समर्थांची कागदपत्र ही प्रस्थापित खूप कमी झाली. आणि ज्यांनी सांगण्याचा कळकळीने प्रयत्न केला ना, त्यांच्याकडे समाजाने दुर्लक्ष केलं, म्हणून आज आपल्याला हे सगळे चित्र बघायला भेटतात. बरं, मी सांगू तुम्हाला, रामदास स्वामींनी 1642 मध्ये, म्हणजे तुमच्याच प्रश्नाशी निगडित आहे हे उत्तर, 1642 मध्ये देह ठेवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1680 मध्ये देह ठेवला. शिवाजी महाराज हे सामान्य नाहीत, हे समर्थांनी लिहून ठेवले. कारण शिवाजी महाराजांनी हनुमान जयंतीला देह ठेवल्यानंतर समर्थांना त्याचं आकलन झालं आणि समर्थांनी रायगडाच्या परिसरात कंप झाल्याचे पण पुरावे उपलब्ध आहेत. समर्थांनी लिहून ठेवले, रायगडाच्या परिसरात कंप जाणवले. म्हणजे एक अत्यंत तपस्वी महापुरुष योगी असलेले छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा अंतरात्मा बाहेर काढतात त्यावेळेस ती जी ऊर्जा आहे ती निसर्गाला पण असहाय्य होती. हे समर्थांनी लिहून ठेवले. म्हणजे शिवाजी महाराज 1680 मध्ये शिवराय गेले, 1682 मध्ये समर्थ गेले. पण त्याच्या म्हणजे शिवराय गेल्यानंतर समर्थांनी स्वतःला खोलीत दामून ठेवलं होतं, याचे पुरावे उपलब्ध आहेत. म्हणजे एका भेटीत एवढं प्रेम निर्माण होतं का? बरं, दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, अजून एक महत्वाची गोष्ट आहे. जर समर्थ रामदास स्वामी आदिलशहाचे हेर असले असते, ते खरं विचित्र आहे या गोष्टी, ज्या फोटो वगैरे आता जे चाललंय ना. बरं, भारत इतिहास संशोधक मंडळाने तो फोटो प्रसिद्ध केलाय. मी त्या मंडळाबद्दल, म्हणजे त्या मंडळावर माझं प्रेम आहे, माझे सगळे मित्र तिथे आहेत, तसं नाही म्हणते मी, पण तो जो फोटो आलेला आहे, पण त्या फोटोची जबाबदारी भारत इतिहास मंडळाने घेतली का, की हा फोटो त्यातलाच आहे, तुम्ही म्हणताय तोच आहे, असं त्यांनी लेख लिहून दिलाय का? बरं, एका कोर्टाने सांगितलं की शिवसमर्थ भेटीचे पुरावे नाहीत आजपासून तुम्ही, पण कोर्टात जे न्यायाधीश आहेत ते इतिहासकार आहेत का?
त्यांनी कधी कागदपत्र अभ्यासलीत का? त्यांनी कधी असं म्हणले असतील का की बाबा समकालीन पत्रांची आम्हाला एक यादी आणून द्या म्हणून तुम्ही त्या यादीवरती आम्ही निर्णय देतो, असं झालं का? कोर्टामध्ये काय होतं, समोरचा व्यक्ती कशा पद्धतीनं युक्तिवाद करतो त्यावरती. बरं, सगळ्यात एक साधी गोष्ट आहे, समर्थ रामदास स्वामींचं सज्जनगडावर असलेलं मंदिर कुणी बांधलंय? संभाजी महाराजांनी बांधले. जर समर्थ रामदास स्वामी हे असले असते, आदिलशहाचे हेर असले असते, तर संभाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस प्रभू रामचंद्रांना आणि समर्थांना लागणारे संन्यासी वस्त्र संभाजी महाराजांनी पाठवलेत. थिसेस मध्ये, कमल गोखलेंच्या थिसेस मध्ये रचना आहे, वाचा तुम्ही. आणि रामरायाला वस्त्र पाठवलेत. मग समर्थांचं मंदिर बांधलं असतं का त्यांनी? समाधी मंदिर संभाजी महाराजांनी बांधले. म्हणजे जर का शिवाजी महाराजांचं आणि त्यांचं पटत नसेल, समर्थ रामदासांचं, आणि यांच्या दोघांच्यात रिलेशन नसेल, तर त्यांचा मुलगा जो एवढं शिवाजी महाराजांना मानत होता, एवढा तपस्वी माणूस, तो पण एवढा सिद्ध माणूस, एवढे ते राजे सिद्ध, ते असं करतील का? हा पण लोकांनी विचार करायला पाहिजे. बरं, समर्थांचं मंदिर बांधलं. बरं, याच्या पुढची गोष्ट सांगू. म्हणजे शहाजी राजांची सांगितली, बरोबर, शिवाजी महाराजांची सांगितली, संभाजी महाराजांची सांगितली. आता संभाजी महाराजांचे जे सुपुत्र आहेत, शाहू छत्रपती, त्यांच्याविषयी पण मला विलक्षण आकर्षण आहे. अहो, काय वैराग्य होतं त्यांच्याकडे, कुटुंबच भारी आहे, खरंच भारी आहे. आणि त्यांचं तर असं होतं की गळ्यात रुद्राक्ष, धोतर खाली, अत्यंत वैराग्य संपन्न, धार्मिक होते खूप. बरोबर. रघुनाथ भोसले आहेत ना, त्यांनी एका पत्रात लिहिलेलं आहे, ते पत्र सुप्रसिद्ध आहे. नागपूरच्या जे भोसले संस्थान होतं ना, त्यांना त्या पत्रामध्ये म्हणतात, मराठा साम्राज्याचा ध्वज हा हिंदवी स्वराज्याचा ध्वज हा रामदास स्वामींचा ध्वज आहे, असं सांगितलंय पत्रामध्ये. अशी रचना आहे प्रत्यक्ष. म्हणजे एवढे सगळे पुरावे असताना सुद्धा का डोळेझाक केली जाते? काय गरज आहे? का डोळेझाक केली जाते? तो आता वास्तवातला विषय. बरोबर. कसं होतं माहिती का, तुम्हाला खरं सांगतो, आपल्या देशात धर्म मोडून काढण्यासाठी, आपल्या राष्ट्राची राष्ट्रीयत्व शक्ती कमी करण्यासाठी, राष्ट्राला अशक्त करण्यासाठी खूप वेगळ्या वेगळ्या राष्ट्रद्रोही संस्था काम करत आहेत. आणि त्या राष्ट्रद्रोही संस्थांना माहिती आहे की समर्थांचं कार्य प्रस्थापित झालं तर सगळा हिंदू एक येईल. शिवाजी महाराजांचा खरा इतिहास, शिवाजी महाराज होते म्लेच्छक्षय दीक्षित, शिवाजी महाराज होते मुसलमानांच्या विरोधात, शिवाजी महाराजांनी प्रस्थापित केला हिंदू धर्म, हे जर समजलं तर समाजाची मूळ शक्ती जागृत होईल आणि राष्ट्रात राष्ट्रीयत्व जागृत होईल, हे या संस्थांना माहिती आहे. म्हणून लोकांसमोर विमर्श तयार करायचे. समर्थ ब्राह्मण होते, शिवाजी महाराज क्षत्रिय होते, समाज एकत्रच नाही आला पाहिजे अशा रचना करायच्या. खोटं लिहायचं, खोटं सांगायचं, खोटं भाष्य करायचं, असं सातत्याने म्हणजे काही संस्थांकडनं काम चालू आहे. आणि काही संस्थांकडनं म्हणजे पूर्णपणे राष्ट्रद्रोही संस्था आहेत त्या सगळ्या. आणि त्याच्यामध्ये काय आहे, आता ते पण ह्याच संस्थांनी असं पेरलेलं आहे. रामदास स्वामी ब्राह्मण होते, रामदास स्वामींच्या गळ्यात जानव आहे. आता जानव हे फक्त ब्राह्मणांची मक्तेदारी नाहीये, बरोबर, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सगळ्यांनी वर्ण व्यवस्थेमध्ये सगळ्यांनी जानवं घालण्याचा अधिकार आहे, पहिली गोष्ट म्हणजे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेस समर्थ रामदास स्वामींनी आचार्य परंपरेत परिवर्तन झालेलं आहे, तर ज्या वेळेस ते आचार्य झाले समर्थ, त्यांच्या तपश्चर्येतून म्हणा, त्याच्यामधून म्हणा, ते जातीत राहिलेच नाहीत ना, बरोबर ना. जात सुटली, कारण साधू संताला कुठं जात असते? जात नाही, मूळ नाही, कुळ नाही. राजाला जात असती नसती. मग तसं समर्थांना आहे का? बरं, अजून एक गोष्ट सांगतो आता मी, सगळ्यात महत्वाची, दासबोध काढून वाचायचा. समर्थांनी त्या कालखंडात एक वेळ अशी आली होती की स्वतःचं पोट भरण्यासाठी, म्हणजे जो एकेकाळी पूजा करणारा गुरुजी आहे, ज्यांनी धर्माला मार्गदर्शन केलं पाहिजे, समाजात ऐक्य आणलं पाहिजे, समाजाला एकत्र केलं पाहिजे, धर्म शिकवला पाहिजे, तो गुरुजी सुलतानाकडे जायचा आणि त्याला कलमा नमाज पढून दाखवायचा आणि त्याला कलमा वाचून दाखवायचा. म्हणजे एखादी पुराणातली गोष्ट येत नसेल त्याला, एखादा स्तोत्र येत नसेल, पण त्याला कलमा येत होत्या, नमाज पाडता येत होता. अशा ब्राह्मणांच्या सगळ्यात जास्त कान पिचक्या समर्थांनी घेतलेल्या आहेत. हे कोणत्या कुळीचे ब्राह्मण समर्थ म्हटलेले आहेत? ब्राह्मणांच्या कर्मठपणाविरुद्ध समर्थांनी काम केलेलं आहे, ब्राह्मणांचा विरोध केलेला आहे समर्थांनी. पण कुठल्या ब्राह्मणांचा? जे धर्म टाकणारे आहेत,
महासंकटी सोडिले देवजाने. अरे तुम्ही जे देशात काम केलं पाहिजे सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी ते समर्थांनी केले. बहुजन मैत्री दे रे राम, समर्थ म्हटलेले. दस्तक टाळी दे रे राम, समाज एकत्र करण्यासाठी बुद्धी दे मला, समर्थ म्हटलेले. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा निरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विनक्षीण होतो धावरे धावा आता. समर्थांनी रामाकडे जे मागितलंय ना ते समाजासाठी मागितलं. बुद्धी नाही, युक्ती नाही, विद्या नाही विवंचिता, नेनता भक्त मी तुझा बुद्धी दे रघुनायका, असं म्हणणारे समर्थ जातीय समरसतेसाठी किती काम केले. बरोबर. समर्थांनी चाफळच्या मंदिरामध्ये सगळ्या जातीच्या लोकांना जेवायला बसवलं. ही कथा कधी सांगता का? आणि समर्थांना जर तुम्ही जातीच्या चौकटीत अडकवत असताल तर प्रचंड चुकीचं कार्य चालू आहे. समर्थांची जात पाहूच नाही. समर्थ हे समर्थ होते म्हणून त्यांना रामदास होते. रामदास स्वामी त्यांना आपण म्हणतो. इतकं मोठं कार्य आहे. मराठा साम्राज्याचं नेतृत्व म्हणजे अटक ते कटक जो ध्वज गेला ना, शाहू छत्रपतींच्या काळात गेला. म्हणजे संभाजी महाराजांच्या सुपुत्रांच्या काळात अटक कटक पर्यंत गेलं. पवार घरानं लढलं, होळकर घरानं लढलं, शिंदे घरानं लढलं, परत भोसले घरानं लढलं नागपूरचं, बाजीराव पेशवे लढले, पेशव्यांच्या नेतृत्वाखाली अनेक लोक लढले. पण त्यांच्या सगळ्यांना मराठा साम्राज्याचा हिंदवी स्वराज्याचा ध्वज हिंदू म्हणून पाहिजे त्या प्रांतात जाऊन उतरलेत ते लोक. जो ध्वज घेऊन उतरलेत ना, ती शाहू छत्रपतींची आस्था आहे की हा ध्वजच मुळात रामदास स्वामींचा आहे. इतकं मोठं मराठा साम्राज्यात त्यांचं कार्य आहे. आणि भेटी झाल्यात ना. चाफळची सनद खोटी ठरवतायत लोक, म्हणजे चाफळची सनद पण खोटी आहे. पण तुम्हाला खोटं बोलत नाही. नाव घेतो मी, एक श्रेष्ठ इतिहासकार आहेत कौस्तुभ कस्तुरे म्हणून. कौस्तुभ कस्तुरेंनी आणि समीर कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटमधनं ओरिजिनल प्रती आणलेल्या आहेत. त्याच्यावर कधी भाष्य झाले नाही, मीडिया कधी त्यांच्याकडे गेली नाही किंवा हे खरं असं सांगितलं नाही. म्हणून शिवसमर्थ हा विषय आहे, त्याला पत्र पुरावे उपलब्ध आहेत. शिवाजी महाराजांनी समर्थांकडे शिवाजी महाराजांची बघायची दृष्टी काय होती हे पण समाजाला सांगणं गरजेचं आहे. म्हणजे बरोबर, शिवाजी महाराजांनी सज्जनगडावरती समर्थांचं ते शेजघर दाखवतात आज. तिथं आधीच सांगितलं होतं की स्वामी येतील, त्यांची व्यवस्था नीट करा, त्यांना कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे. तर पावसाळ्यात शेजघरापर्यंत पाणी गेलं आणि कफाचा त्रास होता समर्थांना. तर ते काटोजी नाव आहे त्याचं, दुर्दैवाने आडनाव लक्षात राहत नाहीये, त्याचं नाव त्याचं काटोजी आहे. त्याला तो किल्लेदार होता, परळीचा किल्ला म्हणायचे त्याला, काय आधी सज्जनगड म्हणत नव्हते. त्या परळीच्या किल्ल्यावरती समर्थांना कसा त्रास झाला म्हणून त्याला कडेलोट करण्याची शिक्षा शासकीय कागदातनं काढली आहे शिवाजी महाराजांनी. पण समर्थांनी ते थांबवलं की एखाद्याचा असा जीव घेऊ नका. अशामुळे इतके कडक आहेत शिवाजी महाराज राज्य व्यवस्थेमध्ये. आपले लोक चुकले म्हणून जाऊ दे रे तू सरकारीचेस म्हणून असं नाही. स्वतःच्या लोकांना झापलेले महाराजांनी. काही जणांनी, त्र्यंबक पंतांनी एकदा कर जास्त घेतला होता. तर कर का जास्त घेतला? त्या शेतकऱ्याला तर स्वराज्यातनं शेतसारा दिलाच परत जास्त घेतलेला, पण यांच्यात पगार कापलेला आहे शिवाजी महाराजांनी. ही शिस्त, हा कडकपणा हिंदवी स्वराज्यात होता आणि त्याचा अधिष्ठान कुठेतरी समर्थांकडे समर्थांविषयी तर शिवाजी महाराज नितांत आदर बाळगत असत नाही का. मी सांगितलं ना, चाफळचं पत्र उपलब्ध आहे की जिथं मुसलमान उपद्रव करणार नाहीत असं करा. आणि महाराजांनी म्हणजे किती मदत केलेली आहे, भरभरून मदत केलेली आहे. आणि आदर तर एकामेकांविषयी होता. आता अजून एक महत्वाच्या गोष्टीवर भाष्य करतो की लोकांच्या मनात आहे गुरु की शिष्य, शिष्य की गुरु. तर लक्षात घ्या मी काय म्हणतो. शिवाजी महाराजांनी आता अलीकडे काही खंड प्रसिद्ध झालेले आहेत समर्थ संप्रदायावरील कागदपत्रे म्हणून. ते समर्थ संप्रदायातील कागदपत्रे सगळे ऑथेंटिक आहेत, खरे आहेत सगळे. तर त्यामध्ये समर्थांनी म्हणजे शिवाजी महाराजांकडनं आलेल्या पत्रांमध्ये असं आलंय की श्री गुरूंनी सांगितलेल्या याच्याप्रमाणे साधना पूर्ण झाली, किंवा श्री गुरु हा शब्द वापरला शिवाजी महाराजांनी त्या पत्रामध्ये.
तर ठीक आहे, काही लोक म्हणतात की तो आदरपूर्वक शब्द असेल, मान्य केला, काही हरकत नाही. गुरु शिष्य हा जो संवाद आहे, म्हणजे गुरु शिष्य हे जे ज्या वेळेस आपल्या इथे लोक बांधणी करतात, ते लगेच ठरवतात कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ, गुरु श्रेष्ठ शिष्य कनिष्ठ असं ठरवतात. पण तुम्ही एक गोष्टीचा विचार केला का, समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना भरपूर आध्यात्मिक मार्गदर्शन केलेले, त्यात काही वादच नाही. शिवाजी महाराजांनी ते स्वीकारलेले. पण लक्षात घ्या, मी म्हणतोय तसं की ते दोघही स्वयंभू होते. म्हणजे आपण सांदीपनी आणि भगवान श्रीकृष्णांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठत्वाचा वाद मांडू शकतो का? एका बाजूला साक्षात परब्रह्म आहे, पण त्या परब्रह्माला गुरुतत्वाची जाणीव करून देणारे सांदीपनी आहेत. प्रभू रामचंद्रांमध्ये आणि विश्वामित्रांमध्ये आपण गुरु शिष्य जरी पकडलं तरी श्रेष्ठ कनिष्ठत्वाचा वाद मांडतो का? एका बाजूला साक्षात क्षत्रिय कुळ सांभाळणारं, रघुकुळ सांभाळणारं सूर्य ऊर्जेचं प्रतीक आहेत प्रभू रामचंद्र, पण त्याच गुरुतत्वाची जाणीव करून देणारे किंवा विश्वामित्र आहेत. तसंच शिवाजी महाराज समर्थांकडनं आध्यात्मिक मार्गदर्शन घेतल्यामुळे कनिष्ठ कसे होतील? ते दोघं एकाच ऊर्जेचे आहेत, पण म्हणजे माणूस काय सगळंच जन्माला घेऊन येत नाही. मग लोक म्हणतात समर्थांना रिप्लेस करण्यासाठी जिजाऊ मासाहेबांना आपण घेऊयात. कोण नाकारतंय? परत जिजाऊ मासाहेबच संभाजी महाराजांना समर्थांकडे घेऊन जात होत्या. प्रत्येकांचं कार्य हे त्या वेळेला योग्य असंच आहे, कारण ते देशासाठी आहे. आणि कदाचित आता आपण म्हणतोय ना, पण आता जर खरंच शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींनी जर विचार केला, की एवढा विचार पण केला नसेल की बाबा खरंच या आपल्या ज्या नात्याचा एवढा आता चर्चा विपरास किंवा अशी चर्चा केली जाईल किंवा आपलं कार्यच विसरलं जाईल आणि चर्चेमध्येच लोक रमतील अशा पद्धतीनं. खरंच किती वाईट आहे की बाबा जे गोष्टी घडून गेलेल्या आहेत ऑलरेडी, पण जे मिळालेलं आहे त्याच्याकडे बघणं आणि जे ऑथेंटिक जे डॉक्युमेंट आहे त्याचा विपर्यास न करता आपण इतिहास जसा आहे तसा असं नाही बघत ना, त्याच्यातून आपण काय घ्यायचं आहे, मतितार्थ काय घ्यायचं आहे, त्याला काय म्हणायचं आहे, ह्या गोष्टी घेणं म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणं. का आहे तसं त्याला त्या पद्धतीनं बघणं कसं आहे नेमकं, बरोबर आहे ना? नाही, इतिहासात आता आपण जेवढी चर्चा केली आहे त्याला सगळ्यांना कागदपत्र पुरावे उपलब्ध आहेत. म्हणून आपण आहे ना, म्हणजे आपण कसं आहे ना, प्रत्येक वेळेस प्रत्येक कागद आपल्याला दाखवता येईल असं पण नाही, पण आपण संदर्भ सांगितलेत ना, ज्याला अभ्यास करायचा तो ते संदर्भ पाहू शकतो ना. आज इव्हन आपण या पॉडकास्ट मध्ये तुम्ही सर हे पण टाका की कोणकोणते संदर्भ, इव्हन पुस्तकं वगैरे जे आहेत ना, त्या पण गोष्टी आपण टाकूया ना, तिथं टाकू शकतो आपण. पत्र समर्थांची म्हणून एक अत्यंत सुंदर छोटीशीच पुस्तिका आहे, ती वाचू शकता. समर्थ संप्रदायावरील कागदपत्रे एक मोठा खंड आहे, बरोबर, तो वाचू शकता. अशा सगळ्या अत्यंत जाणत्या पुस्तकांचं प्रकाशन किंबहुना सातत्याने त्याची स्थापना होत झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि खूप जुना संबंध आहे. मराठा ते तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, म्हणजे हिंदवी स्वराज्य करा इकडं तिकडं सगळीकडं. जे शिवाजी महाराजांचे बोल आहेत ना, महाराष्ट्रच देशाचं रक्षण करणार. आणि हा महाराष्ट्रातले मराठे म्हणजे कोण, की असं नाही की जातीवंत मराठ्यांबद्दल नाही बोलत आहेत ते. मराठे म्हणजे मराठी बोलणारे मराठे, जे शिवाजी महाराजांच्या वैचारिक राष्ट्रभक्तीच्या अधिष्ठानाखाली आले ते मराठे. जाती पलीकडचं आहे हे. हा, तर ते समर्थ म्हणतायत महाराष्ट्र धर्म वाढवावा, मराठा ते तुका मिळवावा. बरं, समर्थांनी संभाजी महाराजांना जे मार्गदर्शनात्मक पत्र पाठवलंय त्या पत्राची रचना वाचली का? बहुत लोक मिळवावे, एक विचारे भरावे, कष्ट करून घसरावे मिलेंछांवरी. शहाजी राजांना पण असा उपदेश आहे, लोकांची सांगड बांधा. आणि ती कशी बांधली हो? बंगलोरमध्ये गेल्यानंतर विजयनगरच्या साम्राज्यातले काही जाणती लोक निवडली आहेत, त्यांचा सगळा राजकीय पट अभ्यास एकत्र केलेला आहे. समर्थांनी भरपूर मार्गदर्शन केले. शिवाजी महाराजांच्या पहिल्या पायाभरणीमध्ये शहाजी राजांचं विलक्षण काम आहे, त्याच्यावर समर्थांचं आहे. शिवाजी महाराजांना पण आहे. मी सांगितलं आग्र्यातलं प्रकरण खूप आहे, असं तर खूप, आपल्याला दिवस पुरणार नाही इतकेच. आणि तिसरी गोष्ट म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी सगळ्यांना तेच सांगतायत ते की महाराष्ट्र प्रांतातील मराठी माणूस एकत्र करा, कारण तो एकत्र आला ना की देशाचं रक्षण होणार आहे. समर्थांचे इतके सुंदर शब्द आहेत ते, मराठा ते तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हे जे सांगितलंय
तर तुम्हीच सांगा मला, एवढे जर कागद पत्र पुरावे इतिहास असतील तर वास्तवात समर्थांबद्दल घाण बोललेलं लोकांनी सहन करावं का? नाही, हे सहन करण्यापेक्षा हा डिस्कशनचा पॉइंटच होत नाही असं माझं म्हणणं आहे, की त्यांचं कार्य, त्यांना छोटं बोलणं किंवा त्यांच्या जातीमध्ये त्यांना कुठेतरी अडकवणं, या सगळ्या गोष्टी ह्या आता आपण ऱ्हासाकडे चाललोय या पद्धतीनं आहेत त्या. कारण त्यांच्याकडून ज्या गोष्टी मिळवल्या, शिवाजी महाराज ग्रेट असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्या काळातले समविचारी सगळे ग्रेट आहेत आपल्यासाठी, आणि प्रत्येकांना सॅल्यूट असला पाहिजे. कारण प्रत्येकानं स्वतःचं कार्य प्रत्येकानं स्वतःचा म्हणजे देश कार्य म्हणून स्वतःसाठी जिजवलंय. तर हे लोकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे, खरंय, असं माझं म्हणणं आहे. बघा, आता आपण जसं चर्चा केली प्रत्येक मुद्द्यावरती, तर एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की साधनेतून तापलेले समर्थ आहेत, म्हणजे त्यांच्याकडे अंतर्मनाचं जे ब्रह्मतेज असतं ते समर्थांकडे. बरोबर. आणि अफजल खान, शास्ता खान, औरंगजेब किंवा कितीतरी यवनांचा संहार करणारं, म्हणजे जे क्षत्रियाकडे क्षात्रतेज लागतं ना, जसं भीष्म पितामहांनी विशेष सांगितलेले की श्रीकृष्ण का सर्वश्रेष्ठ आहेत आणि त्यांच्या अंगी कसं सर्वश्रेष्ठ सगळं क्षात्रतेज उरून पुरून भरलेलं आहे, तसं शिवाजी महाराजांकडे ते क्षात्रतेज आहे. बरोबर. त्या साधनेतल्या ब्रह्मतेजाची आणि त्या क्षात्रतेजाची एकरूपता झाल्यानंतर जातीय समरसता येते, बरोबर, जी आपल्याला हवी आहे. आपल्याला जातीवाद मोडायचा आहे, बरोबर. आपल्याला जातीत भांडणाऱ्या हिंदू समाजाला एकत्र आणायचंय, कारण सगळ्या जाती महत्वाच्या आहेत. बरोबर. सगळ्या जाती म्हणण्यापेक्षा आपण वर्ण म्हणूयात की सगळे बरोबर. वर्ण महत्वाचे आहेत. त्या बरोबर. जातींना एकत्र आणायचंय, सगळ्या हिंदुत्वासाठी एकत्र आणायचंय. तर त्या सगळ्या गोष्टींसाठी समर्थ आणि शिवाजी महाराज यांचं सूत्र कामी येणार आहे. समरसता असली पाहिजे, सर्व जाती समभाव असला पाहिजे, हे असलं पाहिजे. आता द्रोणाचार्य असं जर म्हटलं, क्षत्रिय जे म्हणजे पांडव होते यांना शिकवलंच ना, बरोबर आहे. ते त्यांचे गुरुच ना. हो, मग त्यावेळी हा विषय येत नाही की बाबा हे कोण होते, यांची जात काय होती, आचार्य म्हणतात ना त्यांना. बरोबर आहे. मग तशा पद्धतीनं म्हणजे कोणीतरी शिकवलं म्हणून हे गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे पांडव किंवा कौरव जे काय आहेत हे सगळे घडले कुठून, त्यांच्यात ह्या सगळ्या गोष्टी आल्या कुठून, तर द्रोणाचार्यांसारखे गुरु मिळाले तिथून हे आले. म्हणजे अशा वेगवेगळ्या लोकांची किंवा अशा महान माणसांची भूमी ही भारतभूमी आहे. खरंय, तर त्याच्यामध्ये पहिल्यापासून आपण आचार्यांचा मान ठेवतो, खरंय. आणि तिथूनच आपण मोठे झालेलो आहोत. तर हे माझ्या मते कसं आहे माहितीये का, ही आपली सगळी बांधव आहेत, कोणीही वेगळं नाहीये. खरंय, पण या सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे की या अशा गोष्टींमध्ये विचार करण्यापेक्षा भरपूर गोष्टी आहेत ज्या खरंच डोळसपणे त्यांनी विचार अभ्यासणं केला गरजेचं पाहिजे. आहे. संकट हे वेगळं आहे आणि आपण संकटाला आपण वेगळंच काहीतरी डिस्कशन करून संकटाला इग्नोर करायचा प्रयत्न करताय. कदाचित तीच सिच्युएशन आता होतीये का? म्लेच्छांचे आक्रमण हे आहे का? यवन ही म्लेच्छांचे situation आहे. बघा कसं आहे माहिती का, की शिवछत्रपती यांचं जे विलक्षण सूत्र आहे ते म्हणजे शिवचरित्र मनोरंजन म्हणून घेण्यापेक्षा आहे ना, शिवचरित्र आणि त्यातले प्रत्येक भाग, मग त्याच्यामध्ये रामदास स्वामी आले, जगद्गुरु तुकोबाराय आले, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी आल्या, त्यात बरोबर. काय वादत नाही. ते आहेत ना, साक्षात्कार होईस तोपर्यंत वाचले पाहिजे. वाचणं आणि साक्षात्कार होईस तोपर्यंत वाचणं. साक्षात्कार म्हणजे काय की अंतर्मनातून प्रचंड तीव्र जाणीव होणं एखाद्या गोष्टी, बरोबर, असं मला वाटतं. आणि तीच गोष्ट परत परत वाचून ती वेगळ्या पद्धतीनं दिसणं, त्याचे खरंय. अस्तित्व कळणं, खरंय, हे म्हणजे फार महत्त्वाचं. साक्षात्कार होणं गरजेचं आहे. म्हणून आपण आज एका सखोल गोष्टींवर चर्चा केली आणि जे काय बोललोय ते अत्यंत जबाबदारीने बोललोय. बरोबर. आणि खरंच शिवसमर्थ हे एकत्र आले म्हणून मराठा साम्राज्याचा उदय झाला. त्याला जिजाऊ मासाहेबांचं, शहाजीराजांचं, समर्थांचं, जगद्गुरु तुकोबारायांचं, त्यांचं एक विलक्षण कार्य हिंदवी स्वराज्यासाठी झालेलं आहे. असं सगळ्यांचंच कार्य लक्षात घेता शिवाजी महाराज नावाच्या परब्रह्मापर्यंत आपण पोहोचतो. बरोबर. आणि ते परब्रह्म काही
अंतरात्म्याला जसा मोक्षाचा मोह असतो, त्या मोक्षाच्या मोहात पाडणारं ते परब्रह्म नाही, ते परब्रह्म म्हणजे राष्ट्र साक्षात्कार घडवणारं परब्रह्म आहे. बरोबर. राष्ट्र प्रथम ही भावना, भारत मातेच्याच गर्भात धर्म राहण्याची एक विलक्षण शक्ती आहे. पण तीच भारत माता उद्ध्वस्त झाली तर कसला धर्म? राष्ट्र साक्षात्कार होण्यासाठी शिवसमर्थ एकत्र असणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणून आज तुम्ही इथे आणि सगळ्यांनी एकत्र सर्व होऊन अंगांनी आम्हाला मदत केली, त्याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहे. Thank you. तुम्ही इथे आलात, या विषयावरती तुम्ही चर्चा केलीत. मी खरंच तुमचा आणि तुम्ही केलेल्या या कार्यरचनेबद्दल मी तुमचा खूप 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 मनापासून आभारी आहे. जय श्रीराम. धन्यवाद. जय श्रीराम.